पुण्यात मुसळधार अवकाळी पावसानं महिलेचा बळी घेतलाय। पावसामुळे झाडाखाली तिघे अडकलेले होते। तर यावेळी पावसामुळे झाड कोसळलं आणि या झाडाखाली तिघे अडकले होते। दोघांना वाचवण्यात पोलिसांना यश आलं, तर एक महिला जागीच दगावली आहे। महिला जागीच ठार झाली आहे। रंजना नवनाथ गिरी असं या मृत महिलेचं नाव आहे। पु ल देशपांडे उद्यानाजवळील नवश्य मारुती मंदिराजवळ सिंहगड रोड येथील ही घटना आहे। पोलिसांनी जीव धोक्यात घालून दोघांना वाचवलं। तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय ती म्हणजेच दोघांना वाचवण्यात पोलिसांना यश आलेले। स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिसांनी या दोघांना वाचवले, मात्र एक महिला जागीच ठार झाली आहे। पुण्यात सध्या मुसळधार पाऊस होतोय। अवकाळी पावसानं महिलेचा बळी घेतलाय। पावसामुळे झाड कोसळलेले, झाडाखाली तिघे अडकले होते। एका महिलेचा मृत्यू झाला, तर दोघांना वाचवण्यात पोलिसांना यश आले। पुण्यात आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि एकीकडे जर आपण पाहिलं तर पाण्यात वाहनं सुद्धा अडकलेली, तर दुसरीकडे झाड कोसळल्याची घटना घडलेली आहे। एका महिलेचा बळी इथं गेलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस आज पुण्यात नोंदवला गेलेला आहे। अवकाळीचा पाऊस सध्या तिथं पडतोय। काही ठिकाणी पाणी साचल्याला सुद्धा दृश्य आपल्याला सकाळपासूनच 24 तासवर पाहायला मिळत होतं। वाहनं अडकली होती, मात्र आता ही मोठी बातमी आपण पाहतोय। एक झाड कोसळलेलं आणि या झाडाखाली तिघे अडकलेले होते, मात्र एका महिलेचा मृत्यू झालाय आणि दोघांना वाचवण्यात पोलिसांना यश आलेले। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे। चंद्रकांत, काय सध्या परिस्थिती आहे? दोघांना वाचवण्यात पोलिसांना यश आलेलं, मात्र एका महिलेचा जीव या पावसानं घेतलेला आहे। होय, आता आपण त्या सिंहगड रोड भागात समोर दिसते सगळे झाडं पडलेली आहेत आणि एक वृद्ध महिला त्यात दगावली आणि दोघांना वाचवण्यात हे बघा सगळ्या फांद्या आता पोलिसांनी काढल्यात। ही ट्रॅफिक इथून थेट याच्यापर्यंत जाम झालेली पूर्णपणे। साधारण गंगाधाम चौक म्हणजे याच्यापर्यंत सिंहगड रोडपर्यंत म्हणजे पूर्ण 3 किलोमीटरपर्यंत पूर्ण ही रांग आहे। सगळं ट्रॅफिक जाम, वॉटर ब्लॉकिंग झालेले। पुढं पु ल देशपांडेपर्यंत जाता येत नाही, अक्षरशः पायी जावं लागतंय। पुढं पूर्ण ट्रॅफिक जाम झाली। ही सगळी अवस्था मेन जो सिंहगड रोड आहे पुण्याचा सगळा, तिथली सगळी अवस्था बघा। ही सगळी ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि हे बघा सगळं इथून अनाउन्समेंट सुरू आहे आणि इथून तिथून ही सगळी ट्रॅफिक जाम आपल्याला। आणि हे 2-3 खरं तर हे सगळं काम आहे वृक्ष संवर्धन जो महापालिकेचा उद्यान विभागातला विभाग आहे, त्यांनी पावसाळ्याच्या आधी म्हणजे उन्हाळ्यात ही सगळी झाडं तोडायची असतात। जी कुचकामी झालेली अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता, इशारा दिला होता हवामान खात्यानं, त्यामुळे फांद्या तोडणं आवश्यक होतं, पण ते न ऐका चंद्रकांतजी, अगदी चंद्रकांतजी, तुम्ही जिथे उभे आहे तिथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेलं आहे। पावसामुळे आपण जर पाहिलं तर लोकांचे हाल होत आहेत। त्या लोकांशी संवाद साधा, त्यांचं काय नेमकं मत आहे? आपण लोकांशी बोलण्याचा प्रयत्न काय झालं ट्रॅफिक जाममुळे काय कसे हाल होतात तुम्ही? आमचे हाल म्हणजे काय सांगायचं, ते बेकार आले। हे बघा सगळे लोकांना इथून फक्त निघायची घाई आहे। सातत्याने कोणी थांबायला तयार नाही। आपण हे सगळे ताई किती वेळ फसले तुम्ही हे सगळ्या ट्रॅफिक जाममध्ये? म्हणजे आपण बोलण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येकाला घरी जायची घाई आहे। ह्या सगळ्या लोकांमध्ये कुठून आले का किती वेळ फसले? डेक्कनवर आलो, 1 तास झालं इथं रोड जाम झाला अख्खा सगळा। काय झाले? हो, कुठून पाणी लागले? पाणी डेक्कन बसतं फुल जाम। म्हणजे बघा रोडला तारा सुटला, डीपी रोडला भयंकर पाणी सुटलंय। कुठून आला? दत्तवाडी घरातून म्हणजे बघा सगळे लोक येतात। कुठल्या भागात काय झालं हे सगळे माहिती येतं। कुठे पाणी तुंबलं? इकडं पाणी नाही, तिथं पुढे जाऊ दे। इकडे पाणी नाही, तिथं झाडं पडले। कुठं इकडे पुढे दाखव। पुढं हा नाही ना, जाऊ। हे म्हणजे बघा तिकडे पुढे झाडं तुडले, आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया। सगळी ट्रॅफिक जाम झालेली हे सगळं म्हणजे अक्षरशः पुणे थांबलंय पहिल्याच पावसात। सगळं वॉटर लॉगिंग तर ठीक आहे, पण पुण्यात तुंबलंय म्हणलं तर वावगं ठरणार नाही अशी परिस्थिती पुण्याची। हा एकटा सिंहगड रोड नाही तर तिकडं कोंढवा रोड, कात्रज कोंढवा रोड, आता थोडाफार शहरातला जो मध्यवर्ती भाग आहे
आता आम्ही तिकडे जाणवलं, अलका चौकातही वॉटर लॉगिंग झालं होतं. नंतर JM रोडला थोडंफार आता तिथलं पाणी काढण्यात प्रशासनाला यश आलं. पण ह्या सिंहगड रोडला सगळं झाडं तोंबल्यामुळं एका महिलेचा जीव गेला आहे, दोघांना वाचवण्यात यश आलं प्रशासनाने. सगळं ट्रॅफिक जाम इथून पाणी जरी कमी झालं असलं पण झालं रस्त्यावर उन्मळून पडल्यामुळं ही सगळी ट्रॅफिक जाम आहे. आता प्रशासन झाडं बाजूला सोडून ती सगळी ट्रॅफिक काढण्याचा प्रयत्न करते. तिथून हीच अवस्था आहे सगळ्या पुणे शहराची. पहिल्याच पावसात शब्दशः दैना उडून टाकलेली बरं अगदी काही प्रमाणात पाऊस थांबलाय का चंद्रकांत? तिथं सध्या काय परिस्थिती आहे? हो, पाऊस थांबलेला आहे पूर्णपणे आता. पण पाऊस जरी थांबला, पुण्याचं नेहमी वैशिष्ट्य आहे, पाऊस थांबला का पाणी तुंबतं, कारण सगळे सिमेंटचे रस्ते आहेत आणि त्यात काही ठिकाणी जर झाडं पडली, मग ह्या सिंहगड रोडला 2 झाडं पडली, त्यामुळे अख्खं वॉटर लॉगिंग तर झालं पण ट्रॅफिक जाम पण झालेलं आहे. आणि त्यात एका वृद्ध महिलेचा जीव गेलेला आहे. दोघांना वाचवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. निश्चित धन्यवाद चंद्रकांत ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत. झाडाखाली दबून महिलेचा मृत्यू झालेला. अवकाळी पावसामुळे तिघे झाडाखाली अडकलेले होते, मात्र दोघांना काढण्यात पोलिसांना यश आलेलं आहे.